हॅलो फ्रेंड, आता आपण बघणार आहोत 17 मेचा तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. माया वेदाला चिमट्या काढत असते, तेवढ्यात बडी तिच्यावर भुंकायला लागतो. तेव्हा माया बडीवर ओरडते. तेव्हा माया बडीला हाकलवून लावते आणि वेदाला बोलते, हॅपीएस्ट मुमेंट इन माय लाईफ. त्या दिवशी तू माझ्या जवळ काय, माझ्या डोळ्यासमोर पण नको आहेस, मला कळलं. आणि जर दिसलीस म्हणजे तुझा बाबा येईल, तुला गोड गोड काही खाऊ आणेल, तुझी मीरा मावशी येईल, तुझ्याशी गोड गोड बोलण्याचा प्रयत्न करेल आणि तू हसायचं अजिबात नाही, एवढंसं सुद्धा हसायचं नाही. आणि जर कुणाला काही सांगितलं तर आधी पोटाला चिमटा काढलाय, मग खांद्याला चिमटा, तर शेवटी तुझा गळा दाबीन, कळलं. आणि त्यानंतर तुझ्या मीरा मावशीचा, तुझ्या बाबांचा आणि बडीचा जीव घेईल, कळलं. आणि जिकडे तुझी आई आहे ना, तिकडे सगळ्यांना देवाघरी पाठवेल, कळलं. मीरा तेवढ्यात येते आणि मीरा बघत असते. तेवढ्यात मीरा बोलते, मायाताई. तेवढ्यात माया थोडी घाबरते आणि पटकन वेदाला गोंजारते आणि बोलते, माय क्यूटी, आणि पटकन तिच्या गालाचा किस घेते. तेव्हा मीराचा गैरसमज दूर होतो. मीरा माया आणि वेदाजवळ येते. तेव्हा माया उगाचच वेदाला बोलत असते की वेदा अगं बोल ना मला मम्मा. मी तरसते त्या शब्दासाठी आणि ड्रामा करून रडायला लागते. तेवढ्यात माया ड्रामा करते आणि बोलते, मीरा बोल ना, काय झालं. तेव्हा मीरा बोलते, मायाताई देवीचा प्रसाद. तेव्हा माया पेढा घेते आणि बोलते, हो मी भरवते, आणि ती वेदाला देते. वेदा तोंड फिरवून घेते. तेव्हा माया वेदाला जबरदस्ती प्रसाद भरवते. तेव्हा माया मीराला बोलते, आलेच मी, म्हणून माया जाते. तेव्हा माया गेल्यावर मीरा वेदाला बोलते, वेदा, मायाताईंचं किती प्रेम आहे ना तुझ्यावर, तुला ना खूप छान आई मिळणार आहे. इकडे तांत्रिक अंबिकाला बोलत असतो की माझ्या मंत्रशक्तीवर तू शक घेत होतीस ना, आता बघ त्याच मंत्रशक्तीने मी तुला या कैद करीन, नंतर या पारंबीची राख करून या खेळाला फासेन, मग शेवटी ही ज्या वडाची पारंबी आहे त्या वडाला हा खेळा ठोकीन, त्यानंतर तुझा आत्मा त्या वडाच्या झाडात कैद होईल. तेव्हा अंबिका बोलते, तू काहीही कर, पण माझ्या देवी आईवर पूर्ण विश्वास आहे, ते असं काहीच घडू देणार नाही. तेव्हा तांत्रिक बोलतो, अजूनही वाटतं तुला कोणीतरी सोडवायला येईल, भ्रम आहे तुझा भ्रम, स्वतःला कैद होताना पहा, कोणीही वाचवायला येणार नाही तुला इथे. इकडे मीरा वेदाला बोलत असते, वेदा चल झोपायची तयारी करूया आता. तेव्हा वेदा नाही बोलते. तेव्हा मीरा बोलते, नाही काय नाही, चल झोप आता. तेवढ्या तिथे अथर्व येतो आणि बोलतो, हे वेदा, अथर्व रामपुरे, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं आहे. तेव्हा मीराही असते. अथर्व आणि मीरा एकमेकांकडे बघतात. तेव्हा अथर्व वेदाला तिच्यासाठी आणलेला ड्रेस दाखवत असतो. तेव्हा अथर्व बोलतो, हा बघ, हा ड्रेस तुझा आवडता स्पेशल ड्रेस आहे आणि तोही तुला संगीत नाईटला घालायचा आहे, तुला माहिती आहे. तेव्हा अथर्व बोलतो, ना तुला माहीतच असेल, हा ड्रेस घालून तू एकदम एंजल परी दिसणार आहेस. तेव्हा वेदा तो ड्रेस घेते आणि बघायला लागते. तेव्हा अथर्व बोलतो, काय म्हणतेस, आवडला. तेव्हा वेदा अथर्वकडे बघतो. तेव्हा तिला माया बोलते ते शब्द आठवतात की वेदा, तुझ्या बाबांचं आणि माझं लग्न होणार आहे, त्या दिवशी तू मला माझ्या जवळच काय, माझ्या डोळ्यासमोर पण नको आहे. तेव्हा वेदा तो ड्रेस बघून पुन्हा ठेवून देते. तेव्हा अथर्व बोलतो, काय झालं, नाही आवडला तुला ड्रेस. आपण असं करूया, आपण उद्या एकत्र जाऊया शॉपिंगला आणि तुला जे आवडेल ना आपण तेच घेऊया. तेव्हा अथर्व बोलतो, काय म्हणतेस वेदा. वेदा अथर्वकडे पाठ करून झोपून घेते. तेव्हा मीराही बोलते, वेदा असं काय करतेस बाळा, बघ किती छान ड्रेस आणलाय तुझ्यासाठी. तेव्हा अथर्व परत तो ड्रेस बॉक्समध्ये ठेवतो आणि उठतो. तेव्हा मीरा बोलते, वेदा अगं बघ तरी. अथर्व ड्रेस घेऊन निघून जातो. मीरा अथर्वकडे बघत राहते. तेव्हा अथर्व गेल्यावर मीरा वेदाला बोलते, वेदा तू आधी हातात घेतला होता ना ड्रेस, मग का टाकून दिला. बाबांनी किती प्रेमाने आणला होता तुझ्यासाठी ड्रेस, मग आता बाबांना वाईट वाटलं ना. हे बघ वेदा, मला तो ड्रेस खूप आवडला आहे, आपण ना एक काम करूया, बाबांना जाऊन सांगूया की मला तो ड्रेस खूप आवडला आहे. मीरा वेदाला हात लावते आणि सॉरी पण म्हणूया बोलते. तेवढ्यात वेदाला जिथे लागलेलं असतं, चिमट्या काढलेलं असतं, तिथे दुखतं. तेव्हा वेदा दुखतं म्हणून चेहरा पाडून बसलेली असते. तेव्हा मीरा बोलते, काय झालंय वेदा, लागलंय का तुला. तेव्हा मीरा बघायला लागते. वेदा दाखवू देत नाही. तेव्हा मीरा बोलते, वेदा असं नाही करायचं बाळा, दाखव बरं. तेव्हा मीरा बोलते, बरं मी जाते, तू झोप हं. तेव्हा मीराला आठवत असतं. मीरा विचार करत असते की ती एकदा वेदाला बोलते, वेदा चल कपडे बदलून घेऊया. तेव्हा वेदा तिला नाही बोलते. तेव्हा मीराला त्याच्यावर शंका येते आणि आता पण वेदा हात लावू देत नाही, हे मीराला आठवतं. तेव्हा मीरा विचार करत असते की नेमकं काय बिनसलंय या मुलीचं, अशी काय करते ही, अंगाला हात लावू देत नाही आणि कपडेही बदलू देत नाही. याआधी तर ती असं कधीच वागली नव्हती, मग आत्ता काय झालंय. त्या दिवशी हॉटेलवरून आल्यावर पण वेदा माझ्याशी वेगळीच वागत होती. नाही मीरा, नक्कीच वेदाचं काहीतरी बिनसलंय आणि ती माझ्यापासून काहीतरी लपवते. काय ते मला शोधलंच पाहिजे. खूपच रात्र झाली, आता ती झोपली असेल. तेव्हा मीरा मनात बोलत असते की एकदा जाऊन बघू का तिच्या खांद्याला काय झालंय ते. हो, नाही बघायलाच पाहिजे. तेव्हा मीरा वेदाच्या खोलीत जाते आणि वेदा झोपलेली असते, तिच्या खांद्याला बघते तर लाल लाल झालेलं असतं चिमटा काढून. तेव्हा मीराला तेही आठवतं की वेदा तिच्या पोटाला हात लावत असते. तेव्हा मीरा वेदाचा हळूच हात बाजूला करून पोटाला बघते, ते पोटालाही चिमटा काढलेला असतो. तेव्हा मीराला खूप शॉक बसतो आणि मीरा रडायला लागते. तिथे बडीही असतो.
तेव्हा मीरा बोलते, बडी आपण वेदाच्या सतत आजूबाजूला असतो ना, आपल्याला कळायला हवं ना वेदाला त्रास कोण देत असेल रे आणि कशासाठी. तेव्हा मीरा बोलते, बडी आपल्याला नाही हे घरात कोणाला तरी सांगायला हवं. तेवढ्यात बडी उभा राहतो. तेव्हा मीरा बोलते, काय झालं बडी. तेव्हा बडी बाहेर पडतो. तेव्हा मीरा बोलते, बडी कुठे चाललायस, बडी कुठे नेतोयस. तेव्हा मीरा बडीच्या मागे मागे जाते. तेव्हा मीरा बोलते, बडी ही तर मायाताईंची खोली आहे, तू इथे का घेऊन आलास मला. तेव्हा मीरा बोलते, बडी तुला असं म्हणायचंय का वेदाला कोणीतरी त्रास देते. तेव्हा बडी भुंकायला लागतो. तेव्हा माया बोलते, तेव्हा मीरा बोलते, बडी शांत राहा, सगळे झोपलेत. तेव्हा मीरा पुन्हा बडीला घेऊन जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा मायाला वेदाच्या रूममध्ये घेऊन येते. तेव्हा माया बोलते, अगं मीरा झालं काय. तेव्हा मीरा बोलते, मायाताई आता तुम्हीच बघा, मला वेदाविषयी तुमच्याविषयी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा माया बोलते, काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा मीरा बोलते, हो. तेव्हा मीरा बोलते, वेदाच्या खांद्यावर आणि पोटावर चिमटे काढण्याचे व्रण आहेत. तेव्हा माया थोडी घाबरते आणि अडखळत उत्तर द्यायला लागते. मीरा अगं. तेवढ्यात मीरा बोलते, कुणीतरी त्रास देतंय तिला. तेव्हा माया सावरते, आपल्या वेदाला काही दिवस झाले कुणीतरी मुद्दाम त्रास देतंय. तेव्हा मीरा बोलते, तेव्हा माया बोलते, कुणीतरी म्हणजे. तेव्हा मीरा बोलते, कोण आहे माहीत नाही. तेव्हा माया बोलते, तू वेदाला विचारलं नाही का कोणी केलं ते. तेव्हा मीरा बोलते, मायाताई मी विचारलं पण ती सांगतच नाही, ती घाबरली बहुतेक म्हणून ती आपल्यापासून लपवते. तेवढ्यात वेदा झोपेतून उठते. तेव्हा मीरा तिच्याजवळ जाते आणि बोलते, वेदा बाळा झोप झाली तुझी पूर्ण. तेव्हा मीरा बोलते, वेदा मला सांग बाळा, काल मी तुझ्याशी बोलत असताना सहज माझा हात खांद्यावर गेला, तुला तिथे दुखलं का. इथे माया पण असते त्यामुळे वेदा घाबरून काहीच बोलत नाही. तेव्हा मीरा बोलते, वेदा त्या दिवशी तुझ्या पोटात खरंच दुखत होतं का. तेव्हा मीरा बोलते, वेदा तू अजूनही खरं सांगणार नाही आहे का. वेदा तू माझी आहेस ना, मग तुझ्या मनात काय चाललंय ते मला सांग ना. तेवढ्यात माया बोलते, मीरा अगं ती नाही सांगते म्हणजे नसेलही तसं. तेव्हा मीरा बोलते, अहो मायाताई मी स्वतः बघितले, तिच्या खांद्यावर आणि पोटावर व्रण आहेत, कोणी चिमटा काढल्याशिवाय ते व्रण येणार आहेत का. तेव्हा माया वेदाकडे रागाने बघते. वेदा तोंड फिरवून घेते. तेव्हा मीरा बोलते, वेदा आपण मायाताईंना दाखवू का. वेदा तिला हात लावू देत नाही. तेव्हा मीरा बोलते, बघितलं हे असं करते ती. वेदा बाळा सांग ना कुणी केलंय हे असं. तेवढ्यात माया बोलते, मीरा मी बघू. तेव्हा माया वेदाजवळ जाते आणि बोलते, वेदा बाळा कोण त्रास देते तुला. तेव्हा वेदाला हात लावते ती. तेव्हा वेदा हात बाजूला करते. तेव्हा माया बोलते, बरं ठीक आहे, दुखतंय तुला. तेव्हा मीरा बोलते, वेदा हे बघ, तुला मला नाही सांगायचं ना तर नको सांगू, पण मायाताईंना तरी सांग. ते बघ त्या तुझ्या होणाऱ्या आई आहेत की नाही त्यांना तरी सांग बाळा. तेव्हा माया वेदाकडे जाते आणि बोलते, सांग बाळा, फक्त नाव सांग, मग तुला जो कोणी त्रास देतोय ना त्याला बरोबर बघीन मी. तेवढ्यात मीरा बोलते, मायाताई 1 मिनिट हं. आणि मीरा जाते. तेवढ्यात माया वेदाकडे रागाने बघते आणि वेदाही घाबरते. तेव्हा मीरा वेदाला ड्रॉइंग बुक आणून देते आणि बोलते, वेदा हे घे बाळा, यामध्ये लिहून सांग. तेवढ्यात माया पण ती ड्रॉइंग बुक घेते आणि सांग बाळा सांग, लिही. आणि वेदाकडे रागाने पण बघते. तेव्हा मीरा बोलते, वेदा लिही ना, तुला कोण त्रास देते ते. तेवढ्यात माया बोलते, मी वेदा, ज्याने कोणी तुला त्रास दिलाय ना त्याला मीरा, ज्याने कोणी तुला त्रास दिलाय ना त्याला बरोबर शोधून काढू, छान धडा शिकवू, लिही ना बाळा, नाव लिही. तेव्हा मीरा बोलते, वेदा आपण मैत्रिणी आहोत ना, मग तुला ना आपल्या मैत्रीची शपथ आहे, बघ तुला कोण त्रास देतोय ते सांग आम्हाला. हे बघ तो जो कोणी असेल ना त्याला मी चांगला धडा शिकवेन. तेव्हा माया मनात बोलते, बायचान्स वेदाला कॉन्फिडन्स आला आणि तिने माझं नाव घेतलं तर. तेवढ्या तिथे मंजिरी येते आणि बोलते, माया. तेव्हा सगळे दचकतात. मायाही घाबरते. तेव्हा माया बोलते, मॅडम. तेव्हा मंजिरी बोलते, आजकाल तू तुझ्या बेडरूममध्ये कमी आणि वेदाच्या बेडरूममध्ये जास्त असतेस, किती ते प्रेम. तेव्हा माया बोलते, मॅडम प्रेम तर आधीपासूनच होतं, फक्त या लग्नाने ते प्रेम ऑफिशियल होणार आहे. तेवढ्यात मंजिरी बोलते, त्याच्याच तयारीसाठी ब्युटिशियन आली बरं का. थोड्यात माया नाटक करते, अरे बापरे, कधी मी वेदाच्या नादात इतकं विसरून जाते ना, बघ ना ब्युटिशियन मीच बोलवली आणि मीच विसरली. तेव्हा मंजिरी बोलते, चल आता. तेव्हा मायाही बोलते, आलेच. तेवढ्यात माया वेदाला बोलते, वेदा आलेच हं मी सोनू, दे ती डायरी. आणि ती ड्रॉइंग बुक घेते आणि मीराला बोलते, मीरा जरा हे ठेवते. तेव्हा मीरा ड्रॉइंग बुक ठेवायला जाते. तेव्हा माया वेदाला खुणवते, चूप बसायचं. तेव्हा माया आले हं मी म्हणून चालली जाते. माया पुढे गेल्यावर मीरा बोलते, वेदा तुला शपथ आहे. तेवढ्यात माया थांबते. तेव्हा मीरा बोलते, ज्याने कोणी तुला त्रास दिलाय ना त्याला मी शोधून काढेन. तेव्हा मीरा दचकून मागे बघते. तेव्हा माया दचकून मागे बघते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.